आरक्षणाच्या लढ्यासाठी जरांगेंची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅली। सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारने घेतलेली वेळ आज संपली। जरांगेंच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी। संभाजीनगरमधील 600 शाळा आणि 500 कॉलेज राहणार बंद। मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयरे अध्यादेश काढला तर मुंबई जाम करू। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीमध्ये शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आणि सीमा खोतकरही सहभागी। जालन्यामध्ये निघालेल्या शांतता रॅलीमध्ये खोतकरांसह हजारो महिलांची घोषणाबाजी। नांदेडमध्ये उपोषण करणाऱ्या रामचंद्र भरांडेंच्या सोबत मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करा या मागणीसाठी 12 दिवसांपासून उपोषण सुरू। प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर दोषी आढळून आल्यास त्यांना आयएस पदावरती रुजू होऊ देणार नाही, तसंच त्यांच्यावरती फौजदारी कारवाई होणार। केंद्र सरकारच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याकडून आरोपीला सोडण्यासाठी पोलीस उपायुक्तांवरती दबाव। नवी मुंबई पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडून गृह मंत्रालयाकडे पत्र। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी ऑडी गाडीवरचा दंड भरला। 27,400 रुपये दंड शासनाकडे भरल्याची माहिती। सोलापूरमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज अकलूजमध्ये मुक्कामी। माळीनगरमध्ये पहिलं उभं रिंगण पार पडणार। नांदेडमध्ये केळीचे भाव घसरल्यानं शेतकरी हतबल। जुलै महिन्यामध्ये मागणी जास्त असून सुद्धा केळीला 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटलचा भाव। क्विंटल मागे 500 रुपयांची घसरण। रायगडमध्येही जोरदार पावसाची हजेरी। आजपासून पुढचे 4 दिवस रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरीमध्ये पुन्हा पाऊस। सकाळपासून बहुतांश भागामध्ये पाऊस। 16 जुलैपर्यंत जिल्ह्याला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट। पुढचे 5 दिवस भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाचा येलो अलर्ट। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। बोईसर, डहाणू आणि चारोटी परिसरामध्ये मुसळधार पाऊस। गोंदिया जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। शेती कामांनाही वेग येणार। रायगडच्या पायी मार्गावरील वाळसुरे खिंडीच्या जवळ कोसळली दरड। 4 दिवसांपूर्वी रायगड किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आल्यानं कोणतीही जीवितहानी नाही। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीचं आंदोलन। नीट परीक्षा सरकारच्या नियंत्रणात व्हावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 2 प्राध्यापकांचं उपोषण। सेवा ज्येष्ठतेची यादी डावलून कुलगुरूंकडून अन्याय केला जात असल्याचा प्राध्यापकांचा आरोप। 2 दिवसांपासून उपोषण सुरू। संगमनेर तालुक्यामधील आंबी खालसा गावामध्ये आंतरधर्मीय विवाहामुळे हिंदू संघटना आक्रमक। हा विवाह लव जिहाद असल्याचा आरोप करत हिंदू संघटनांचा आंबी खालसा ते खारगाव असा मोर्चा। श्रीरामपूरमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा गटविकास अधिकाऱ्याला घेराव। तालुक्यामधील असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस आक्रमक। पंचायत समिती कार्यालयामध्ये केलं ठिय्या आंदोलन। पंढरपूरमध्ये विविध मागण्यांसाठी धनगर समाज आक्रमक। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा रोखण्यासाठी मेंढ्यांसह धनगर समाज वेशीवरती दाखल। सावंतवाडीच्या मोती तलावामध्ये पुन्हा एकदा मगरीचं दर्शन। मोती तलाव शहराच्या मध्यभागी असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। गाय पकडून नेणाऱ्यास 11 लाखांचं बक्षीस। बारामतीच्या मोडवे गावातील नागरिकांचा निर्णय। मोकाट गायींमुळे गावकरी त्रस्त। नाशिक अन्न औषध विभागाची मोठी कारवाई। सिन्नरच्या मुसळगाव MIDCमध्ये धाड टाकून तब्बल 314 किलो बनावट पनीर साठा केला नष्ट। यावरती कडक कारवाई केली जाईल, अधिकाऱ्यांची माहिती। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा